खांडगे साहेब आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत, टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ देत एकदा। आपल्या सर्वांना विनंती आहे की दीप प्रज्वलन करूनच आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचे। सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे आपण प्रथम दीप प्रज्वलन करायचे। प्रकाश शेठ आपल्याला विनंती आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी जायचे। माने साहेब त्याचप्रमाणे अण्णासाहेबजी दाबडे, मनोहर काका आपल्याला सर्वांना विनंती आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी जायचे आणि व्यासपीठावर संपन्न व्हायचे। त्याचप्रमाणे शैलजाताई काळोखे आपणासही विनंती आहे की या ठिकाणी आपण व्यासपीठावरती यायचे। मोरया अतुल दादा आपल्यास विनंती आहे की आपण सर्व प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी फेटा बांधून सन्मानित करायचे। या ठिकाणी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनीलजी रासने, त्याचप्रमाणे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे साहेब, त्याचप्रमाणे प्रकाश शेठ ओसवाल, माजी शिक्षण मंडळ सभापती तळेगाव दाभाडे नगर परिषद, शैलजाताई काळोखे अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव दाभाडे, सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। पाहुण्यांचा फेटा बांधून सन्मान केल्यानंतर आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया। त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक मावळ तालुक्याचे माजी तहसीलदार रामभाऊ माने साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। आपणास विनंती आहे या ठिकाणी आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे। त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अण्णासाहेबजी दाभाडे आपणासही विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे। माजी तहसीलदार रामभाऊ माने साहेब आणि अण्णासाहेबजी दाभाडे आपणास विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे।
तळेगाव नगरचे माजी नगरसेवक निखिलजी भगत, आपणासही विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावर सन्मानित व्हायचे. निखिलजी, आपणास विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावर सन्मानित व्हायचे. पहिलं आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्व गणेश मंडळांनी थोडीशी शांतता ठेवूयात. आपण सर्वजणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं यंदाचा गणेशोत्सव हा साजरा केलेला आहे. आजचा सोहळा त्याच शिस्तबद्ध हातांचा सन्मान म्हणून या ठिकाणी करणार आहोत. अपेक्षा आहे की आपण सर्वजण ही शिस्त शेवटपर्यंत पाळाल आणि या कार्यक्रमाला सहकार्य कराल.
आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये आपण तळेगावातील गणेश मंडळ, आपल्या तळेगावची गणेशोत्सवाची परंपरा, या तळेगावमध्ये पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून हा इतिहासाचा वारसा आणि वासा जपणारी मंडळी, लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृतीला हातभार लावणारी मंडळी, आपणा सर्वांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। त्याचबरोबर यंदाचा गणेशोत्सवातून समाज प्रबोधात्मक संदेश देणारे सजीव देखावे असतील, स्थिर देखावे असतील, हलते देखावे असतील, यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये आदर्श सामाजिक संदेश देणारी मंडळं असतील, उत्कृष्ट चित्ररथ असतील, या सर्व हातांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। यासाठी या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी मी प्रतिष्ठानचे दीपकदादा दाभाडे यांना विनंती करतो, पैलवान दीपकजी दाभाडे, आपणास विनंती आहे या ठिकाणी आपण स्वागत व प्रास्ताविक करायचे। सुस्वागतम। आज सरसेनापती उमाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या तळेगाव विभागातील दाभाडे असेल, शहर असेल किंवा स्टेशन विभाग असेल, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंगलमूर्ती पुरस्कार 2025 या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तळेगाव शहराचे माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, त्याचबरोबर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रकाशजी ओसवाल, त्याचबरोबर तळेगाव दाभाडे शहराचे माजी नगरसेवक संतोषजी दाभाडे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे दगडूशेठ गणपती मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष सुनीलजी रासने साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मावळचे माजी तहसीलदार रामभाऊजी माने, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेबजी दाभाडे, पत्रकार मनोहरजी दाभाडे, त्याचबरोबर रेश्माताई फडतरे, या सर्व पत्रकार बंधूंचं आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी प्रथमतः मी स्वागत करतो। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करावं। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण जवळजवळ जे काही सामाजिक उपक्रम आहेत, त्यामध्ये वैद्यकीय विभाग असेल, सामाजिक विभाग असेल, क्रीडा विभाग असेल, या माध्यमातून सेवा प्रतिष्ठान ज्या काही सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना या चालू वर्षी हे प्रथम वर्ष आपण सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या मंगलमूर्ती पुरस्कार 2025 आपण देतोय। त्यामध्ये तळेगाव विभागातील जवळजवळ 85 मंडळांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत। त्याचप्रमाणे या पुरस्कार सोहळ्यामध्ये ढोलताशा पथक हा जो विभाग आहे, या विभागामध्ये 20 पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत। त्याचबरोबर या गणपती उत्सवामध्ये स्थिर देखावे हा जो काही विभाग आहे, यामध्ये 3 पुरस्कार आपण सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देणार आहोत। त्याचबरोबर या पुरस्कार 2025च्या माध्यमातून जिवंत देखावा असेल, त्याचबरोबर गोनी दांडेकर पुरस्कार असेल, या पुरस्कारांचंही आपण वितरण करणार आहोत। सरसेनापती उमाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमामध्ये सर्व हिरिरीने सहभाग घेऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे। मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रस्तावनेची जबाबदारी जी माझ्याकडे दिली होती, यानंतर पुढं कार्यक्रम सुरू करा अशी मी आपल्याला विनंती करतो। या ठिकाणी आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊयात। तो म्हणजे आपल्या आजच्या प्रमुख अतिथी आणि सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान सोहळा।
तर तसं बघायला गेलं तर ही सर्वच मंडळी आपल्या प्रतिष्ठानचे आधारस्तंभ आहेत, हितचिंतक आहेत. पण आपला सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी पहिला सन्मान जो आहे बाकी मनोगत घ्यायचं. ठीक. या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश शेट वसवाल, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. मनोगत ही अगदी थोडक्यात व्यक्त होतील. आपल्या सर्वांना या पुढच्या कार्यक्रमासाठी आपले जे आजचे या उपक्रमाचे पुरस्कार सोहळ्याचे सर्व मानकरी आहेत, ह्या आजच्या कार्यक्रमाचे आपले अभिमान बिंदू आहेत, आपल्याला त्यांना सन्मान करायचा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. आता काहीतरी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्याचा कार्यक्रम आहे अशी जाणीव आता होते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय हेमंतजी रासने, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष श्री गणेशजी खांडगे, आपले सगळ्यांचे प्रतिष्ठानचे संस्थापक, मार्गदर्शक, ज्यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारचे उपक्रम सध्या तळेगाव शहरात चालू आहे, ते तळेगाव शहर भाजपचे माजी अध्यक्ष श्री संतोषजी दाभाडे, माजी नगरसेवक निखिलजी भगत, माजी तहसीलदार आदरणीय रामभाऊ माने, आदरणीय अण्णासाहेब दाभाडे, शैलजाताई काळोखे, संजय बाविस्कर, प्रतिष्ठानचे सर्वच अध्यक्ष, कार्यकर्ते, समोर पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी गेले अनेक दिवस बघतो विविध प्रकारचे कार्यक्रम तळेगाव शहरात चालू आहेत. आणि केवळ ह्याच वर्षी नाही तर गेले अनेक वर्ष हे प्रतिष्ठान विविध प्रकारचे कार्यक्रम करते. मी अनेक प्रतिष्ठान बघितली, परंतु ह्या प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य असं आहे, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यक्रम आहे, धार्मिक क्षेत्रात कार्यक्रम आहे, शैक्षणिक क्षेत्रातही कार्यक्रम आहे, आरोग्य क्षेत्रातही ते कार्यक्रम करतायत. असं एक क्षेत्र नाही की जे क्षेत्रामध्ये हे सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान, सेवा प्रतिष्ठान कार्य करत नाही. आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे अशी आहे की आजचा कार्यक्रम, कारण मी पण एका गणपती मंडळाचा 20 वर्ष अध्यक्ष होतो, व्यापारी मित्रमंडळ आणि त्यानंतर जय महाराष्ट्र मित्रमंडळ. गणपती मंडळात काम कसं करतात आणि कार्यकर्त्यांना गेली महिना दीड महिने काम केल्यानंतर एक अपेक्षा असते की आपण केलेला देखावा, आपण काढलेली मिरवणूक ह्याचं कुठेतरी कौतुक व्हावं. आणि आज ते कौतुक पुरस्काराच्या माध्यमातून सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान करत आहे. हा खरं एक आनंदाचा क्षण आहे, कारण की महिना दीड महिना कष्ट केल्यानंतर पुरस्कार रूपी जर हा आपल्याला कौतुकाची थाप पडत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण माझ्या माहितीप्रमाणे कुठला होऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्व मंडळाचं ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यांचा सन्मान होणार आहे, अशा सर्व मंडळांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जाता आता एकच विनंती करतो, अधिक वेळ घेत नाही, आमदार साहेब इथे यायचेत, परंतु गणेशजी आहेत, संतोषजी आहे. मी संतोषजीकडे एक विषय ह्याच्या आधी व्यक्त केला होता. तळेगावचा परिचय, तळेगावची ओळख ही ऐतिहासिक आहे. सरसेनापती उमाबाई मासाहेब दाभाडे यांच्या नावाने तळेगाव शहर ओळखलं जातं. मी 7-8 महिन्यापूर्वी संतोषजी दाभाडे यांना भेटलो होतो, मला वाटतं त्यावेळी ते आमदार साहेब पण होते. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी मागणी करेल की आपल्या तळेगावशी शहराची ओळख सरसेनापती मासाहेब उमाबाई दाभाडे यांच्या नावाने आहे. त्यांचा एक पूर्णाकृती पुतळा घोड्यावर स्वार असलेल्या तळेगाव शहरात विराजमान व्हावा, अशी तळेगाव शहरातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तर संतोषजी आपले विनंती की आमदार साहेब आल्यानंतर आपण योग्य ठिकाणी कुठेही, कारण की अनेक दिवसाची मागणी आहे, मी अनेक वेळा संतोषजीबद्दल चर्चाही केलेली आहे, कारण तळेगाव शहराची आपली ओळखच
सरसेनापती उमा दाभाडे यांच्यामुळं आहे, तर त्यांचा कुठेतरी योग्य स्मारक व्हावं. आणि दुसरी अशी एक मागणी मी मागे याच्या आधी विनंती केली होती. आम्ही संतोषी दाभाडे अनेक वेळा बसतो. सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची जी समाधीस्थळं आहेत ती पण विकसित व्हावी. कारण की आधी आपण सर्वजण बघत असो की अनेक वेळा, आता सध्या शाळेत सहली येत नाहीत तळेगाव शहरामध्ये, आधी सहली यायच्या. त्या सहली आल्या की पैसा पण काचकारखाना आणि दुसरं कुठं जात असतील तर सरसेनापती उमाबाई दाभाडे स्मारकाचे तिथं अभिवादन करण्याकरता प्रत्येक शाळेचे विद्यार्थी यायचे. तर ह्या निमित्ताने का होईना संतोषजी आपण आता तळेगाव शहराचं नेतृत्व करण्यास इच्छुक आहात, तर माझी विनंती राहील आपल्याला की हे दोन गोष्टी आमदार साहेब येतात, आपण त्यांना विनंती करावी, हे विकसित व्हावं अशी माझी मनोबन इच्छा आहे. आपल्या सर्वांनाही, सर्व मंडळांना, सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व मंडळाचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पुढचं मनोगत जे आहे ते आपल्या मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे साहेब, मी आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं तळेगाव आणि परिसरातील गणेशोत्सवाचा मंगलमूर्ती पुरस्कार 2025 हा अवॉर्ड समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थित म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना लाभलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुनीलजी रासने साहेब, ज्यांच्या माध्यमातून आज आपण हा सोहळा या ठिकाणी पाहत आहोत, त्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत, असे आमचे मित्र संतोषजी दाभाडे, ज्येष्ठ समाजसेवक मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब दाभाडे, रामभाऊजी माने, शिक्षण मंडळाचे माजी सभापती आमचे सहकारी मित्र प्रकाश शेठ ओसवाल, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमच्या भगिनी शैलाताई काळोखे, विनयजी दाभाडे, दीपक, सर्वच, निखिलजी भगत तळेगाव शहराचे सन्माननीय नगरसेवक, संजयजी बाविस्कर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच कार्यक्रमाचे संयोजक, समोर उपस्थित असणारे सर्व गणेश भक्त बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राची ओळख संपूर्ण जगभर नेणारा उत्सव म्हणजे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव. सामाजिक एकात्मता, सर्वधर्म समभाव अशा विविध संकल्पना घेऊन समाज एकसंध ठेवण्यासाठी या उत्सवाची सुरुवात झाली. आणि तळेगाव शहरामध्ये त्या भावनेतनं आजचा हा मंगलमूर्ती पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संतोषजी दाभाडे यांनी अतिशय कल्पकतेनं या ठिकाणी घेतला. त्याबद्दल सर्व उपस्थितांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं गाव घडवण्यासाठी, आपला तालुका घडवण्यासाठी, आपलं राज्य आणि आपला देश घडवण्यासाठी जेवढं योगदान नेत्यांचं असतं किंवा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं असतं, तेवढंच मोठं योगदान आपल्या गणेशोत्सवातल्या कार्यकर्त्यांचं असतं. कारण की जी काही मंडळी समाजामध्ये समाजसेवक म्हणून किंवा नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून, खासदार म्हणून
समाजामध्ये काम करतात, आपल्या देशासाठी काम करतात, आपल्या राज्यासाठी काम करतात. ही सगळी मंडळी गणेशोत्सवाच्या मंडळातला एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या राजकीय जीवनाची म्हणा किंवा समाज जीवनाची सुरुवात या मंडळामधनं झालेली असते. या व्यासपीठावरती बसलेला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गणेशोत्सव मंडळाशी संबंधित आहे आणि आपल्यामध्ये देखील उद्याच्या काळामध्ये जी काही मंडळी घडतील ती देखील गणेशोत्सवाचे कार्यकर्ते म्हणूनच पुढे आलेले आपण सर्वजण पाहतोय. काळ बदलला तसं रासने साहेब या ठिकाणी साक्षीदार आहेत. गणेशोत्सवाचं महत्त्व, त्याचं सादरीकरण देखील बदललं गेलं. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आमचं देखील आता आम्ही सगळे 50च्या पुढं असणारी बरीचशी मंडळी या व्यासपीठावरती आहेत, परंतु त्या काळामध्ये मी देखील तळेगाव स्टेशनच्या परिसरामध्ये एकता मित्र मंडळ असेल, जागृती मित्र मंडळ असेल या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आज देखील काम करतो. त्या काळामध्ये मंडप उभारायचा त्याचे देखील पैसे मंडळाकडे नसायचे. म्हणजे ही जी गणेशोत्सव साजरा व्हायचा तो कार्यकर्त्यांच्या श्रमदानातनं साजरा व्हायचा. परंतु अलीकडच्या काळामध्ये सगळं इव्हेंट झालंय. मांडव टाकणारी मंडळी आहेत. त्या काळामध्ये आपण बॅरल आणायचो, तिपाडा आणायचो, त्याच्यात दगडी टाकायचो, त्याच्यामध्ये कुठून तरी मांडववाल्याकडून किंवा वखारीतनं वाशे आणायचो, ते उभे करायचो, फळ्या टाकायच्या आणि मंडळातले कार्यकर्ते कुणी ना कुणी त्या ठिकाणी रोज रात्री त्या मांडवाचं पावित्र्य राहावं म्हणून त्या ठिकाणी कार्यकर्ता कुणी ना कुणी झोपलेला देखील त्या ठिकाणी मंडळामध्ये असायचा. अशा पद्धतीनं 7 दिवसाचा गणेशोत्सव, 10 दिवसाचा गणेशोत्सव आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. तळेगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही स्वागत. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी मी आमदार साहेब सांगत होतो की पूर्वीचा गणेशोत्सव आणि आत्ताचा बदलणारा गणेशोत्सव, आपण सगळे गणेशोत्सवाचे कार्यकर्ते म्हणूनच आज समाजासमोर आलेलो आहोत. पूर्वीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या श्रमातनं गणेशोत्सव साजरा केला जायचा, परंतु अलीकडच्या काळामध्ये पैशाचा ओघ वाढलाय, त्याच्यामुळं सगळं तयार यंत्रणा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. म्हणजे गणेशोत्सवाच्या दिवशी गणेशाची मूर्ती बसवत असतानाची एक मिरवणूक होते. त्याच्यानंतर आठवडाभर आरतीचे कार्यक्रम चालतात आणि समारोपाची देखील मोठी मिरवणूक होते. परंतु आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हे सगळं गणेशोत्सवाचं पावित्र्य सांभाळत असताना आपण सर्व धर्म समभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं आणि सगळ्यांना या विविध जाती धर्माच्या लोकांना या गणेशोत्सवामध्ये सामावून घेणं हे देखील जाणीवपूर्वक आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. आणि तळेगाव शहर एक थोडंसं आगळं वेगळं पार्श्वभूमी असणारं शहर आहे, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं शहर आहे. मी आजही अनेक मंडळ तळेगाव शहरामध्ये लहान मोठी आहेत की जी पर्यावरणपूरक देखावे त्या ठिकाणी साजरे करत असतात. समाजाला ज्यातनं काही धडा मिळेल, काही चांगलं शिकता येईल अशा पद्धतीचे सजीव देखावे साजरे करण्याची देखील परंपरा तळेगावातल्या मंडळानं आजही कायम ठेवलेली आहे. हे निश्चितपणानं आपलं एक सांस्कृतिक वैभव शहराचं टिकवण्याचं लक्षण म्हणा किंवा जाणीवपूर्वक हे ओळख त्या मंडळांनी आज देखील समाजामध्ये टिकवलेली आहे. अशी अनेक मंडळं आहेत, त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की आपण बदलता काळ जरी बदललेला असला तरी गणेशोत्सवाचे जे मूळ विचार आहे तो विचार आपण टिकवायचं काम या मंडळाच्या माध्यमातून सातत्यानं करत आहात. आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. काही मंडळांना जवळपास 85 बक्षिसं आपण आमदार साहेब या ठिकाणी देणार आहोत. अनेकांचा गौरव या ठिकाणी करणार आहोत. काहींना बक्षिसं मिळतील, काहींना मिळणार नाही, परंतु गणेशोत्सव हा असा एक उत्सव आहे
जो समाज घडवणारा उत्सव आहे. त्याच्यामुळे या उत्सवात सहभागी होणारा प्रत्येकजण लाख मोलाचा आहे आणि तेवढाच मान सन्मानाच्या योग्यतेचा आहे. एवढंच या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो. मी सर्व विजेत्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देऊन संतोषजी बेगडे यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा, संतोषजी दाभाडे यांना देखील मनापासून अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण या ठिकाणी घेतला, त्याबद्दल धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. धन्यवाद गणेशजी. यानंतर आपण प्रमुख पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे जात आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंगलमूर्ती अवॉर्ड 2025 हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके, तसेच दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सुनीलजी रासने साहेब, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेशजी खांडगे, माजी नगरसेवक निखिलजी भगत, शिक्षण मंडळाचे माजी सभापती आमचे मार्गदर्शक प्रकाश शेठजी ओसवाल, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शैलजाताई काळोखे, माजी तहसीलदार रामभाऊजी माने, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगरसेविका शोभाताई बेगडे, रंजिताई ठाकूर, उपस्थित सर्व मंचावर मान्यवर, तळेगावातील सर्व गणेश भक्त. माझ्या आधीच्या वक्त्यांनी खऱ्या अर्थानं तळेगावाचा इतिहास आणि गणेश मंडळाविषयी या ठिकाणी भावना व्यक्त करत असताना पहिली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हा सगळा विषय आपल्यासमोर मांडला. खरं तर गणपतीच्या आधी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये DJ लावण्यावरून आपल्या सगळ्या मंडळांची, आमदार साहेब असतील, बाळाभाऊ बेगडे असतील, तळेगावातील प्रमुख मंडळांची मान्यवरांच्या समोर तळेगाव शहरातील सगळ्या मंडळांनी बैठक घेतली. त्यामध्ये विषय झाला की विसर्जनाचा विषय. तर मी आभार मानत असताना सगळ्या मंडळांना आव्हान केलं की आपण 5 दिवस काय करणार आहोत याचा देखील आपण जरा विचार केला पाहिजे. कारण गणपतीची, सार्वजनिक गणपतीची छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, याची जी स्थापना आहे ती स्थापना आपल्या लोकमान्य टिळकांनी कशासाठी केली, त्या काळामध्ये पारतंत्र्यामध्ये आपण होतो, ती परिस्थिती वेगळी होती. तरुणांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी काहीतरी विचार करावा हा एक विषय त्या ठिकाणी होता. परंतु आज आपल्याला सगळ्यांना गणेश भाऊनी मगाशी सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये कार्यकर्ते स्वतः सगळं करायचे, आज कॉन्ट्रॅक्ट पद्धत आली. ठीक आहे, अडचण नाही आहे, आज सुबत्ता पण देखील त्या पद्धतीने आलेली आहे. परंतु एक आपण गणपती आणण्याचा एक विषय असतो, गणपतीची प्रतिष्ठापना ज्या दिवशी करतो तो एक दिवस आणि विसर्जनाचा एक दिवस, असे 2 दिवस गेल्यानंतर 5 दिवस आपल्या हातामध्ये राहतात. त्या 5 दिवसामध्ये आपण समाजासाठी काहीतरी करणार आहोत का, समाजाला काहीतरी आपण देणार आहोत का, एकत्र येऊन चांगला विचार समाजाला काहीतरी त्या माध्यमातून आपण काहीतरी करणार आहोत का, याचा विचार आपण करावा, असे एक आव्हान त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि तळेगाव शहरातील अनेक मंडळांनी चांगले देखावे या ठिकाणी सादर केले. त्याच्यामधनं हलते देखावे असतील, जिवंत देखावे असतील आणि नंतरच्या मिरवणुकीच्या मध्ये देखील, विसर्जनाच्या मिरवणूक देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे देखावे या ठिकाणी सादर केले. त्यामुळं आज आपण सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गणेश मंडळांचं या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. वैयक्तिक देखील
ढोल लेझिम असेल, ढोल वादक असेल, ताशा वादक असतील, मुलं मुली असतील, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण ज्यांनी चांगल्या पद्धतीचं योगदान या ठिकाणी दिलं 5-7 दिवसामध्ये, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करत असताना मगाशी प्रकाश शेटनी 2-3 विषय आमदार साहेब मांडले की तळेगाव शहरामध्ये, हे तळेगाव शहर हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं शहर. तर या शहरामध्ये, या शहराची जी ओळख आहे ही सरसेनापती खंडेराव दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या माध्यमातून या शहराची ओळख आहे. अनेक जणांना माहिती देखील नसेल की सरसेनापती पद हे जे आहे एकमेव नवरा आणि बायको म्हणजे पती आणि पत्नी यांना मिळालेलं हे फक्त दाभाडे घराणं आहे आणि ते आपल्या तळेगावमधलं आहे. त्यामुळं याचा एक विचार नेहमी डोळ्यासमोर येतो. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा एक पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. तसंच एक आपल्या तळेगाव शहरामध्ये कुठं ना कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचं त्यांचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं अशी एक प्रकाश शेट यांनी देखील एक सूचना त्या ठिकाणी केली. आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे आणि खंडेराव दाभाडे यांच्या ज्या समाध्या या ठिकाणी आहेत त्या देखील चांगल्या पद्धतीच्या व्हाव्यात अशी एक मागणी त्या ठिकाणी करत असताना एक आपल्याला सांगावं असं वाटतं, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची जी समाधी आहे ही समाधी आपल्या पूर्ण देशामध्ये अशी समाधी कुठेही आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. ती समाधी आता थोडीशी जीर्ण अवस्थेमध्ये ती समाधी आहे. त्यामुळं त्याचं देखील आपण विचार या पुढील काळामध्ये करावा आणि एक संग्रहालय, कलानाट्यासाठी नाट्यगृह अशी एक 2-3 मागण्या या निमित्ताने मी आमदार साहेबांकडे करतो आणि आलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सर्वांच्या सूचनेनुसार सत्कार हे फक्त 2च घेण्याची सूचना या ठिकाणी सर्वांच्या वतीने आलेली आहेत. सर्व मंडळी घरातीलच असल्यामुळं या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुनीलजी रासने साहेब, मी संतोष भाऊ दाभाडे यांना विनंती करतो की आपण रासने साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आमदार साहेब आणि संतोष भाऊ आपल्याला विनंती आहे, आपण रासने साहेबांचा सन्मान करायचा आहे. ट्रॉफी द्या. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी रासने साहेब यांचं स्वागत होऊयात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनीलजी रासने साहेब, आपला सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. यानंतर पुढचा सन्मान आपल्या मावळ तालुक्याचे कुटुंब प्रमुख माननीय सुनील अण्णा शेळके, आमदार मावळ तालुका, आपला सन्मान करण्यासाठी मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपकदादा दाभाडे, कार्याध्यक्ष आनंदभाऊ दाभाडे आपल्याला विनंती करतो, आपण आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हे 2च सन्मान तुम्हीच बोला, दादा बोलतील मग तुम्ही बोला. हो हो, शेवटला तुम्ही बोला. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत होऊ द्या. या ठिकाणी पहिलं मनोगत हे माननीय सुनील अण्णा शेळके हे व्यक्त करतील. सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून आज आपल्या तळेगाव दाभाडे शहरातील गणपती उत्सव संपन्न होत असताना मंगलमूर्ती अवॉर्ड 2025 याचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी रासने,
व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष कृष्णाजी उर्फ नाना कारके, व्यासपीठावरती उपस्थित माजी नगरसेविका शोभाताई भेगडे, निखिलजी भगत, शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश शेठ ओसवाल, रामभाऊजी माने, माजी तहसीलदार रजनीताई ठाकूर, शैलजाताई काळोखे, विशालजी दाभाडे, संजयजी बाविस्कर, अण्णासाहेब दाभाडे, उपस्थित सर्व व्यासपीठावर मारून मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपल्या शहरातील वडीलधारी माझे सहकारी पत्रकार बांधव आणि सहकारी मित्रांनो, कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. एक अंत्यविधी होता, त्या ठिकाणी जावं लागलं. ज्यांनी या कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रित केलं असे तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष, आपल्या सर्वांचे सहकारी संतोषभाऊ दाभाडे आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी एक सुज्ञ असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला. माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी गणेश उत्सवाची परंपरा ही कशा पद्धतीनं होती, आज गणेश उत्सव होत असताना काही बदल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मी गणेशजींचं मगाशी भाषण ऐकलं की इव्हेंट पद्धतीनं देखील आता गणेश उत्सव संपन्न होतात, किंवा पूर्वी आपण मांडव उभा करायचा असला, मंडप उभा करायचा असला तर आपले सगळे सवंगडी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मंडप उभा करायचो, खड्डे खोदायचो आणि तो उत्सव साधारणतः महिनाभर आपल्या सुरू असायचा. म्हणजे गणेश उत्सव येतो म्हटलं की वर्गणीपासून सुरुवात, घरोघरी वर्गणीला जा, कुणाच्या नावानं जबरदस्तीनं पावत्या फाडा, नाही दिले की त्याचं मंडळात नावच घ्यायचं नाही, ही सुद्धा पद्धत आम्ही जवळून पाहिली, आम्ही सुद्धा ती केलेली आहे. आणि त्यानंतरनं काळ जसा बदलत गेला तसे वेगवेगळ्या पद्धतीनं मोठमोठे देखावे या शहरामध्ये देखील पाहायला मिळाले. मावळ तालुका किंवा तळेगाव दाभाडे शहरातला गणेश उत्सव म्हणलं तर 7 दिवसाचा, आणि 7 दिवसामध्ये पहिला दिवस हा गणरायाच्या आगमनाचा, प्राण प्रतिष्ठेचा, 6 दिवसातले 2 दिवस देखावे बसवण्यामध्ये आणि 4 दिवस पाहिला जाणं. मग देखाव्याच्या माध्यमातून आपली संस्कृती, इतिहास हे जे काय आपल्याला सादर करता येईल ते जिवंत देखावे किंवा हालते देखावे मूर्तिकाराकडनं बसून ते आपण सादर करतो, हे सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये गणेश उत्सवाला देखील तेवढंच नागिन्य महत्त्व एक आपण आलेलं पाहतो की मोठमोठे गणेश उत्सव पुणे शहरामध्ये किंवा मुंबईत होताना आपल्या ग्रामीण भागात देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या उत्सवाच्या माध्यमातून पूर्वी फक्त युवक, मुलं किंवा वडीलधारी मंडळीच गणेश उत्सवामध्ये एकत्रित येताना पाहायला मिळायचे, परंतु तेवढ्याच प्रमाणामध्ये मुली, युवती किंवा महिलांचा देखील सहभाग हा आपल्याला गणेश उत्सवामध्ये पाहायला मिळतो. त्यातल्या त्यात ढोल पथकाच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेलं आहे. आणि आज आमच्या शहरामध्ये देखील अनेक ढोल पथक आता उभे राहिलेले आहेत आणि ढोल पथकामध्ये युवक युवती देखील सहभागी होऊन या उत्सवात एक आनंद घेतात, आपला धार्मिक सण एका उत्सवामध्ये संपन्न करत असतात. आणि या उत्सवाची जबाबदारी या शहरामध्ये गणपती बसल्यापासून तर विसर्जनापर्यंत सगळ्या मंडळी राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणानं हा उत्सव कसा शांततेत पार पडेल याचा विचार करून करताना आपण दरवर्षी पाहिलं किंवा आम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी होतो. पण यावर्षी थोडासा त्रासही झाला, अडचणींना सामोरे जावं लागलं, ते म्हणजे DJ. आणि ज्या वेळेला काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला, त्यांनी आव्हान केलं की आपण गणेश उत्सवामध्ये DJ वाजू नका, आणि ते ज्या वेळेला आव्हान करत होते त्याच्याच विरोधामध्ये मंडळाचे अनेक सहकारी आम्हाला येऊन सांगत होते की मागच्या 6 महिन्यापूर्वी तुला आमदार करताना आम्ही बरोबर होतो, आम्ही तू निवडून आल्यावरती DJ वाजवला, मग त्यावेळेला का नाही बंदी आणली. आणि गणपती झाल्यावरती लग्न सोहळ्यामध्ये ज्यावेळेला DJ वाजणार त्यावेळेला जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न आमच्या समोर उभे केले. आणि त्याही पुढचं ज्यांनी
डीजेला बुकिंग केलं नव्हतं ते येऊन सांगत होतं की आम्ही बुकिंग केलं, आमचे पैसे कोण देणार. मग अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणल्यावरती आमची देखील तारेवरची कसरत आहे. एका बाजूला सामाजिक संस्थांना देखील सांभाळायचं, त्यांनी घेतलेला हातामध्ये उपक्रम त्याला देखील प्रतिसाद दिला पाहिजे. आणि डीजेमुळं ज्येष्ठ नागरिक असतील, नवजात बालकं असतील किंवा कुणाला हृदयाचा किंवा कुठलाही शारीरिक त्रास असेल तर त्यातून देखील आपल्याला कशा पद्धतीने मार्ग काढता येईल आणि हा 7 दिवसाचा उत्सव आनंदात शांततेत कसा पार पडेल ही सुद्धा आमची मोठी कसरत असते. आणि हा सण ज्यावेळेला आपण गणपतीला निरोप द्यायचा ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला उत्सवामध्ये आम्हाला जावं लागतं. एका बाजूला ढोल पथकं होती, एका बाजूला डीजे होते आणि त्या डीजेवाल्यांनी मला सांगितलं की आम्ही आवाज कमी ठेवलाय, पण आता तू आलाय तुला डीजे समोर नाचावं लागेल. मी म्हणलं अरे मला काय नाचू नका, शेवटी डीजे समोर नाचणं किंवा हे ठीक आहे, मी नाचायला मला काय नाचता येत नाही अशातला भाग नाही, परंतु नाचताना मला समोर नाही नाचावला, मला ट्रॅक्टरवर चढून नाचावला. ट्रॅक्टरवर चढलं नाही तर मला डीजेचा आवाज वाढव. ठीक आहे, परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कुठलाही सण साजरा करत असताना आमची देखील जबाबदारी असते, प्रशासनाची जबाबदारी असते, पोलीस यंत्रणेची जबाबदारी असते. सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होतात. अनेक मंडळांचा गणेश उत्सव संपन्न होत असताना विसर्जनाच्या शेवटपर्यंत किंवा आपला कार्यकर्ता, आपल्या मंडळातला सहकारी, आपल्या परिवारातला व्यक्ती हा घरापर्यंत सुखरूप गेला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा तिथं अडथळा येता कामा नये किंवा कुठली दुर्घटना घडू नये हा देखील विचार करून आम्हाला संस्था किंवा मंडळांना देखील बरोबर घेऊन जावं लागतं. आणि आपण उद्याच्या काळामध्ये एक सामाजिक सलोखा जपून प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये देखील एकत्रितपणानं आलं पाहिजे. हे उत्सव आपली परंपरा ही अशीच पद्धतीनं पुढे सुरू राहिली पाहिजे, हीच माझी यामागची व्यथा किंवा माझा सांगण्याचा उद्देश होता. आज सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी मंगलमूर्ती अवॉर्ड देत असताना संतोष भाऊ तुम्ही दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, ठेवला पाहिजे, सुरू राहिला पाहिजे. मगाशी आपण उल्लेख केला की आपल्या शहराचा इतिहास काय आहे, आपली परंपरा काय आहे. आपलं हे शहर एक ऐतिहासिक शहर मत असताना धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं किंवा इथला असलेला ठेवा हा देखील आपण जपला पाहिजे. म्हणून आपल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यक्रम घ्यावे. दरवर्षी तुमच्या या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आपल्यालाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आता वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा दिल्या, आता गणरायाच्या चरणी पण प्रार्थना करतो. आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यात, संतोष भाऊच्या मनातली सुद्धा गणरायानं इच्छा पूर्ण करू. तुमची काय अडचण आहे का? तुम्हाला काय अडचण आहे का? मी जेव्हापासून त्यांची इच्छा पूर्ण हो म्हणतोय तेव्हापासून माझ्या का मागे लागले मलाच काय कळायला तयार नाही. माझ्या मागे लागले तरी चालेल, परंतु त्यांची इच्छा नक्की गणरायानं पूर्ण करो. तुमची पण त्यांच्या मागे उभं राहण्याची इच्छा मनातली पूर्ण हो अशीच प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. धन्यवाद अण्णा. यानंतर रासने साहेब मी आपणास विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करायचं. सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षी मंगलमूर्ती अवॉर्ड आणि विविध मंडळांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हे ऐकून आनंद वाटला. कारण पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गेली 40 वर्ष हा उपक्रम राबवतो आणि हा तळेगावामध्ये आपला हा उपक्रम राबतोय. त्याच्यामुळे मंडळांना आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांना एक नवी दिशा मिळते. गणेशोत्सव कार्यकर्ता हा काय असतो हे मला पूर्ण माहिती आहे आणि तो कुठलं काम करतो, कसं काम करतो आणि कसं मंडळ चालवतो याची पूर्ण जाणीव मला आहे. सर्व आपल्या
इथल्या मंडळींनी एक एक सगळं सांगितलं आहे ते खरं सत्य आहे. आणि मंडळांनी या बक्षीस समारंभात ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळाली आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि हा जो ॲवॉर्ड या ठिकाणी या प्रतिष्ठानने केला त्याला मनापासून शुभेच्छा देतो. जसं शेळके साहेबांनी सांगितलं की दरवर्षी हा कार्यक्रम व्हावा, तो माझंही तेच म्हणणं आहे की आपल्यासारख्या ह्या भागात हा कार्यक्रम व्हावा. याला मी शुभेच्छा देतो. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक श्रीमंत सर सेनापती सत्यशील राजे दाभाडे सरकार आपण उपस्थित राहिलात, आपलंही सहर्ष स्वागत. यानंतर आपण आता आपल्या प्रमुख कार्यक्रमाकडे जाणार आहोत, तो म्हणजे आपल्या गणेश मंडळांचा सन्मान. एक सूचना फक्त करायची आहे की ज्या ताकदीनं आपण सर्वांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा केला, मी सांगू इच्छितो आपल्याला की यंदा आपण तळेगावमध्ये जवळजवळ 10 जिवंत देखावे या ठिकाणी सादर केले होते. आणि प्रत्येक मंडळ हे पुढच्या देखाव्याला जाण्यासाठी सांगत होतं की आमच्या पुढचा देखावा हा आहे. आणि आम्ही सर्व मंडळांनी एक आवाहन केलं होतं तळेगावातील नागरिकांना की अशा पद्धतीचे देखावे आम्ही या मंडळांमध्ये सादर करत आहोत. मला सांगायला अभिमान वाटतो की ही एकी ही फक्त तळेगावातच बघायला मिळते. आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. या ठिकाणी प्रथमतः आपण 3 टप्प्यांमध्ये हा कार्यक्रम घेणार आहोत. पहिलं जे आहे ते आपल्या तळेगाव नगरीच्या अभिमान बिंदू सर्व आणि ज्यांनी इतिहास जपण्यासाठी या तळेगाव गणेशोत्सवाची परंपरा जपण्यासाठी अविरत प्रयत्न केलेले आहे. त्यामधले आपल्या तळेगाव नगरीचा मानाचा पहिला गणपती डोळसनाथ तालीम मंडळ आपलं या ठिकाणी सन्मान होतोय. आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. मानाचा पहिला गणपती डोळसनाथ तालीम मंडळ, मी सुनील अण्णा रासने साहेब आपल्यास विनंती करतो आपण या पुरस्काराचं प्रदान करायचं आहे. मानाचा पहिला गणपती डोळसनाथ तालीम मंडळ. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्यात. मानाचा पहिला गणपती डोळसनाथ तालीम मंडळ. मंडळाचं यंदाचं 123वं वर्ष होतं. यानंतर मानाचा दुसरा गणपती श्री कालिका मित्र मंडळ. कालिका मित्र मंडळ आपल्या प्रतिनिधींनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. मी या ठिकाणी गणेशजी खांडगे यांना विनंती करतो आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. कालिका मित्र मंडळ मानाचा दुसरा गणपती. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्यात. अजून एक विनंती आहे की अजून कार्यक्रम खूप बाकी आहे, पुरस्कार खूप बाकी आहे. आपला पुरस्कार घेऊन कोणी जायचं नाहीये. आपल्या सर्वांच्या एकीचा सोहळा आपण अनुभवणार आहोत. यानंतर मानाचा तिसरा गणपती तिळवंतेली समाज मित्र मंडळ. मानाचा तिसरा गणपती. आपल्या सदस्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचे. तळेगाव नगरीचा मानाचा तिसरा गणपती पटापट घेत. यानंतर चौथा पुरस्कार मानाचा चौथा गणपती राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. मानाचा चौथा गणपती. आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचे. मानाचा चौथा गणपती राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. शैलजाताई आपल्याला विनंती आपण हा सन्मान द्यायचा आहे. राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. यानंतर मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ. मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे, यंदा मंडळाच्या अध्यक्षा एक महिला आहेत. ही महाराष्ट्रातील पहिली घटना आहे की एक महिला अध्यक्ष या ठिकाणी तळेगावने केली आहे आणि सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांचा वारसा जपतायत. या ठिकाणी प्रकाश शेठ ओसवाल यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी सन्मान द्यायचा आहे. गणेश तरुण मंडळ. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्यात. यानंतर मिरवणूक चित्ररथ विभाग राष्ट्रतेज तरुण मित्र मंडळ सानेआळी.
राष्ट्रतेज तरुण मित्र मंडळ आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचे. राष्ट्रतेज तरुण मंडळ सानेआळी. पुढचा सन्मान आलेत का? राष्ट्रतेज मित्र मंडळ या ठिकाणी. त्या पुढचा सन्मान सामाजिक संदेश विभाग मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रतेज आले का? बाहेर असतील तर आवाज द्या पटकन. श्रीकांतजी या. आपण राष्ट्रतेज तरुण मित्र मंडळ आपण सन्मान स्वीकारायचा. यानंतर पुढचा सन्मान सामाजिक संदेश जय भवानी तरुण मित्र मंडळ दाभाडेआळी मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. जय भवानी तरुण मित्र मंडळ दाभाडेआळी. चला. यानंतर विशेष सत्कार सुमर्र महोत्सवी मंडळे जय बजरंग मित्र मंडळ ढोरवाडा. सुवर्ण महोत्सवी मंडळे जय बजरंग मित्र मंडळ ढोरवाडा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचे. जय बजरंग मित्र मंडळ ढोरवाडा. पुन्हा एकदा सुवर्ण महोत्सवी मंडळ राष्ट्रतेज मित्र मंडळ सानेआळी. सुवर्ण महोत्सवी मंडळ राष्ट्रतेज मित्र मंडळ सानेआळी. चला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. यानंतर सुवर्ण महोत्सवी मंडळ विशाल मित्र मंडळ. विशाल मित्र मंडळ आपल्या सदस्यांना विनंती आपण विनाविलंब व्यासपीठावरती यायचे. विशाल मित्र मंडळ चला लवकर. विशाल मित्र मंडळ. त्यानंतर पुढचा सन्मान हा शिवशंकर मित्र मंडळ सुवर्ण महोत्सवी मंडळ या ठिकाणी विशाल मित्र मंडळाचा सन्मान स्वीकारायचा आहे. विशाल मित्र मंडळाने सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर शिवशंकर मित्र मंडळ. चला मंडळाचे सदस्य तयार राहा. शिवशंकर मित्र मंडळ. यानंतर पुढचा सन्मान वीरचक्र मित्र मंडळ तळेगाव दाभाडे स्टेशन. वीरचक्र मित्र मंडळ. वीरचक्र मित्र मंडळ आलेत का? चला पुढचा सन्मान वरद विनायक मित्र मंडळ तळेगाव दाभाडे स्टेशन. वरद विनायक मित्र मंडळ. पुढचा सन्मान सुवर्ण महोत्सवी मंडळ पाच पांडव मित्र मंडळ. चला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती या. पाच पांडव मित्र मंडळ. पाच पांडव मित्र मंडळ आपला सन्मान होतोय. स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती या. ठीक आहे. या ठिकाणी व्यासपीठावर सूचना आलेली आहे. एका एका मान्यवरांच्या हस्ते 5 पुरस्कार होतील. या ठिकाणी निखिलजी भगत पाच पांडव मित्र मंडळाचा सन्मान देत आहेत. यानंतर ढोल ताशा विभागाचे सन्मान आपण पुकारणार आहोत. ढोल ताशा विभाग पुढचा पुरस्कार उत्कृष्ट ताशावादक. उत्कृष्ट ताशावादक पारंपरिक विभाग. यानंतरचे सर्व पुरस्कार हे निखिलजी भगत आणि विशालदादा दाभाडे आपण द्यायचे. ढोल ताशा विभागाचे पहिले 5 पुरस्कार. उत्कृष्ट ताशावादक पारंपरिक विभाग कुमार आबी भेगडे डोळसदात तालीम मंडळ. आबी भेगडे डोळसदात तालीम मंडळ. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्यात. यानंतर पुढचा सन्मान उत्कृष्ट ताशावादक पथक विभाग कुमार आकाश गरुड मानवंदना ढोल ताशा पथक. आकाश गरुड. आकाश गरुड मानवंदना ढोल ताशा पथक. चला लवकर. आलेत का? आकाश गरुड. चला पुढचा सन्मान उत्कृष्ट ताशावादक महिला विभाग. पुरस्कार जातोय सविता मालकर वज्र ढोल ताशा पथक. सविताताई मालकर महिला ताशावादक. सविताताई मालकर वज्र ढोल ताशा पथक. यानंतर पुढचा सन्मान उत्कृष्ट ढोलवादक पुरुष विभाग राहुल जाधव संताजी प्रतिष्ठान. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्यात. राहुल जाधव संताजी प्रतिष्ठान.
राहुल जाधव चला. यानंतर उत्कृष्ट ढोलवादक महिला विभाग समृद्धी आपटे सिद्ध गणेश ढोल ताशा पथक. समृद्धी आपटे चला. समृद्धी आपटे चला. यानंतर पुढचा सन्मान उत्कृष्ट ध्वजधारक पुरुष विभाग चंद्रकांत मोहिते मानवंदना ढोल ताशा पथक. चंद्रकांत मोहिते जरा इकडे थांब, जरा असा उभा राहा. इकडे ओम इकडे थांब, या बाजूला उभा. पुढचा सन्मान उत्कृष्ट ध्वजधारक महिला विभाग प्रांजल पांचोळी सिद्ध गणेश ढोल ताशा पथक. चला पुढचा सन्मान प्रांजल पांचोळी महिला ध्वजधारक सिद्ध गणेश ढोल ताशा पथक प्रांजल पांचोळी. यानंतर पुढचा सन्मान उत्कृष्ट टोलवादक. उत्कृष्ट टोलवादक आपल्या सर्वांचा लाडका सिद्धू जाधव. उत्कृष्ट टोलवादक सिद्धू जाधव सिद्ध गणेश ढोल ताशा पथक. मंडळाचे उपाध्यक्ष देखील आहेत सिद्धू जाधव. खरं तर सिद्धूला आम्ही उत्कृष्ट ताशावादक म्हणून बघत असतो, पण मिरवणुकीत त्यांनी ढोल वादनाची किमया केलेली आहे. पुढचा पुरस्कार ढोल ताशा वादनाचे सेवा पुरस्कार आहेत. जी मंडळ ढोल ताशा माध्यमातून अनेक वर्ष हा लोप पावत चाललेली संस्कृती जपतायत, या हातांचा सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो. ढोल ताशा वादन सेवा पुरस्कार वज्र ढोल ताशा पथक आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. वज्र ढोल ताशा पथक डोळसनाथ कॉलनी वज्र ढोल ताशा पथक. चला वज्र ढोल ताशा पथक. यानंतर पुढचा सन्मान सावडी चौक तरुण मंडळ पारंपरिक ढोल वादन सावडी चौक तरुण मित्र मंडळ. यानंतर आपण तयारीत राहायचंय. या मंडळींचा सन्मान घेऊन झाल्यानंतर आपण या ठिकाणी पुढे यायचंय. यानंतरचं पथक सावडी चौक तरुण मित्र मंडळ. मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. यानंतर सावडी चौक तरुण मित्र मंडळ. चला स्टेजवरील मान्यवर हे आपण आपसुकच अतिशय उत्कृष्ट किमया पार पाडत आहात, त्याबद्दल नामोल्लेख टाळून मंडळांची नावं पुकारत आहोत, त्याबद्दल क्षमस्व. सावडी चौक तरुण मित्र मंडळ आपण सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर पुढचं पथक मावळ गर्जना ढोल ताशा पथक. मावळ गर्जना चला मावळ गर्जना. यानंतरचं पथक मावळ गर्जना. चला मावळ गर्जना. मावळ गर्जनेनंतर शिवराष्ट्र मित्र मंडळ. मावळ गर्जना पथकानंतर शिवराष्ट्र मित्र मंडळ तयारीत राहायचंय. शिवराष्ट्र ढोल ताशा पथक. चला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचे. शिवराष्ट्र मित्र मंडळ. शिवराष्ट्र मित्र मंडळ आपला सन्मान होतोय. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचंय. शिवराष्ट्र ढोल ताशा पथक. यानंतर पुढचा सन्मान शिवशक्ती मित्र मंडळ माळवाडी. शिवशक्ती ढोल ताशा पथक माळवाडी. चला शिवशक्ती ढोल ताशा पथक आलेत का प्रतिनिधी? चला लवकर. गुरु आदेश ढोल ताशा पथक अविनाशजी घुमे. गुरु आदेश ढोल ताशा पथक. चला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचे. आलेत का? यानंतर मानवंदना ढोल ताशा पथक. मानवंदना ढोल ताशा पथक. पुढचा सन्मान आलेत का? मानवंदना. यानंतर पुढचा सन्मान संताजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. संताजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. संताजी प्रतिष्ठान.
यानंतर डोळसनाथ तालीम मंडळ, डोळसनाथ तालीम मंडळ पारंपरिक विभाग, संताजी प्रतिष्ठानंतर मानाचा पहिला गणपती डोळसनाथ तालीम मंडळ. डोळसनाथ तालीम मंडळ. चला, डोळसनाथ तालीम मंडळ नंतर मानाचा 5वा गणपती श्री गणेश तरुण मंडळ संचलित सिद्ध गणेश ढोलताशा पथक. आपल्याला ढोलताशा वादन सेवेचा पुरस्कार दिला जातोय. सिद्ध गणेश ढोलताशा पथक यानंतर सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. मानाचा 5वा गणपती सिद्ध गणेश ढोलताशा पथक. अरे ओम यानंतर हलत्या विभागाचा देखाव्याचा आपण वाटप करणार आहोत. मी संतोष भवन आणि मान्यवरांना विनंती करतो, आपण पुढचे सन्मानार्थी किंवा सन्मान ज्यांचा हस्ते करायचे त्यांना पुढे घ्यायचे. हे सर्व पुरस्कार याच टीमच्या हातनं होतील. हलता देखावा द्वितीय क्रमांक आझाद मित्रमंडळ भोईआळी. हलता देखावा द्वितीय क्रमांक आझाद मित्रमंडळ भोईआळी. देखावा होता छत्रपती शासन आझाद मित्रमंडळ भोईआळी. प्रतिनिधी आलेत का कोणी बघा. यानंतर पुढचा सन्मान हलता देखावा विभाग प्रथम क्रमांक मुरलीधर मित्रमंडळ खळदेआळी. हलता देखावा प्रथम क्रमांक मुरलीधर मित्रमंडळ खळदेआळी. त्याचप्रमाणे या मंडळाचे मूर्तिकार उत्कृष्ट मूर्तिकार दिनेशजी भिकोले. आपल्या दोघांना विनंती, आपण व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचे. मुरलीधर मित्रमंडळ खळदेआळी, दिनेश भिकोले उत्कृष्ट मूर्तिकार. यानंतर आपण या देखाव्याच्याच कॅटेगरीमध्ये काही विशेष सन्मान करणार आहोत. मंडळ तर हलता देखावा करतातच, पण त्याच तोडीचे घरगुती देखावे देखील यंदाच्या गणपतीत आम्हाला पाहायला मिळाले. त्यांचा देखील सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. यामध्ये 3 विशेष सत्कार आपण करणार आहोत. यामध्ये पहिला सत्कार मंगेशजी साळुंखे आणि टीम. आपल्याला विनंती आहे, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचे. साळुंखे परिवार संस्कृती अपार्टमेंट साळुंखे परिवार. टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करा. यानंतर पुढचा सन्मान रोहित थोपटे विशाल रेसिडेन्सी. रोहित थोपटे, थोपटे परिवार चला. विशाल रेसिडेन्सी थोपटे परिवार चला. जरा जागा द्या त्यांना येण्यासाठी. या संपूर्ण परिवाराने अतिशय सुंदर शाहिस्ते खानाची फजिती हा देखावा सादर केला होता. अतिशय सुंदर देखावा. रोहन थोपटे आणि परिवार चला. चला चला लवकर चला. यानंतर वैरागी परिवार चला. विशाल रेसिडेन्सी वैरागी परिवार. वैरागी परिवार चला. यानंतर वैरागी परिवार विशाल रेसिडेन्सी. वैष्णवी देवीचा देखावा सादर केला होता या मंडळींनी चला.
सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर स्थिर देखावा विभाग, स्थिर देखावा तृतीय क्रमांक श्रीनगरी मित्रमंडळ नृसिंह अवतार. श्रीनगरी मित्रमंडळ, चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. स्थिर देखावा श्रीनगरी मित्रमंडळ नृसिंह अवतार. यानंतर पुढच्या सन्मानार्थींनी तयार राहायचंय. द्वितीय क्रमांक ज्यांनी तळेगावातच 3.5 शक्तिपीठांचं दर्शन आम्हा तळेगावकरांना घडवलं, असा अद्भुत प्रयत्न करणार छत्रपती मित्रमंडळ ट्रस्ट भेगड्याळी. देखावा 3.5 शक्तिपीठ. चला आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय. अतिशय कष्टाने या सर्व मंडळींनी 1.5 महिना राबवून हा उत्कृष्ट देखावा आपल्या तळेगावकरांसाठी सादर केला. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ देत छत्रपती मित्रमंडळ ट्रस्ट भेगड्याळी. छत्रपती मित्रमंडळ ट्रस्ट भेगड्याळी, विनायक दादा, आपल्या सर्व टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. छान. चला यानंतर स्थिर विभाग प्रथम क्रमांक फ्रेंड्स क्लब मित्रमंडळ तेलियाळी, फ्रेंड्स क्लब मित्रमंडळ हरिश्चंद्रगड गुहा. या सर्व मंडळींनी स्वतः राबून देखावे तयार केलेत, त्याबद्दल आपल्या सर्वांचं विशेष कौतुक आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा या तिन्ही मंडळांचं. यानंतर पुढचा विभाग विद्युत रोषणाई विभाग. विद्युत रोषणाई विभाग प्रथम क्रमांक. आपण खरं तर या विभागात 3 कॅटेगरीमध्ये सर्वांनाच क्रमांक आहेत. तिन्ही वेगवेगळे विभाग आहे. अष्टविनायक मित्रमंडळ सुभाष चौक विद्युत रोषणाई, आकर्षक विद्युत रोषणाई. अष्टविनायक मित्रमंडळ सुभाष चौक. चला अष्टविनायक मित्रमंडळ आलेत का? पुढचा सन्मान मारुती चौक मित्रमंडळ, मारुती मंदिर चौक मित्रमंडळ आलेत का? चला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर या. मारुती मंदिर मित्रमंडळ चौक. पुढचा सन्मान उत्कृष्ट मंडप सजावट विभाग कैकाडी समाज मित्रमंडळ कैकाडी आळी. चला कैकाडी समाज मित्रमंडळ कैकाडी आळी. अतिशय उत्कृष्ट सजावट या सर्व मंडळींनी स्वतःच्या हाताने राबवून केली होती. आपला सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. कैकाडी समाज मित्रमंडळ कैकाडी आळी, अतिशय सुंदर प्रयत्न. यानंतर जिवंत देखाव्यांकडे आपण वळणार आहोत. जिवंत देखावे याचं परीक्षण होऊन परीक्षणाचा अहवाल आमच्याकडे आलाय. आम्ही फक्त त्याचं वाचन करत आहोत. यामध्ये ज्या मंडळाने बाल कलावंत देखाव्यात उतरून अतिशय उत्कृष्ट देखावा सादर केला ते शिवक्रांती मित्रमंडळ. आपला पुरस्कार प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. शिवक्रांती मित्रमंडळ. चला आलेत का? शिवक्रांती मित्रमंडळ.
यानंतर पुढचा सन्मान उत्कृष्ट संहिता, उत्कृष्ट ध्वनिमुद्रण, उत्कृष्ट सादरीकरण सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ शिवपार्वती विवाह सोहळा. अतिशय सुंदर देखावा ज्यांनी तळेगाव नगरी अतिशय सुंदररित्या सादरीकरणातून गाजवून टाकली ते सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ शिवपार्वती विवाह सोहळा. यानंतर जिवंत देखाव्याचं पुढचं पारितोषिक राजा शिवछत्रपती मित्रमंडळ संत तुकोबांची विठ्ठल भक्ती. चला राजा शिवछत्रपती मित्रमंडळ सनी दाभाडे आणि मंडळी चला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. राजा शिवछत्रपती मित्रमंडळ. यानंतर पुढचा सन्मान सामाजिक जनजागृतीसाठी तळेगाव नगरीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा हा देखावा सादर करणार डोळसनाथ तालीम मंडळ. चला डोळसनाथ तालीम मंडळ सजीव देखावा जवळजवळ 8 वर्षांनी मंडळाने सादर केला होता. अतिशय सुंदर प्रयत्न डोळसनाथ तालीम मंडळ. यानंतर पुढचा सन्मान तृतीय क्रमांक तरुणाईवर भाष्य करणारा देखावा ज्यांनी सादर केला तो देखावा होता गरुड झेप आणि मंडळ आहे शेतकरी तरुण मित्र मंडळ. देखावा गरुड झेप. चला सर्व सदस्यांनी यायचे. तळेगाव नगरीत सामाजिक भाष्य करणारे सर्वात जास्त गर्दी खेचणारा देखावा गरुड झेप शेतकरी तरुण मित्र मंडळ. दादा अजिबात गरज नाही. गर्दी सगळी खाली गुद मारायला लागला. चला व्यासपीठावरची बाकी गर्दी खाली जावा सगळे. पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढच्या मान्यवरांना घ्या. आता व्यासपीठावरची गर्दी. यानंतर पुढचा देखावा हिंदुराज मित्रमंडळ तृतीय क्रमांक देखावा अर्थ साक्षरता हिंदुराज मित्रमंडळ. चला सर्व सदस्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. हिंदुराज मित्रमंडळ. चला शंकर भाऊ मोरे आपण देखील चला. हिंदुराज मित्रमंडळ. यानंतर द्वितीय क्रमांकाकडे आपण जात आहोत. द्वितीय क्रमांक ज्यांना तळेगाव नगरीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित देखावा सादर केला होता. आपल्या चिंचवडमधील चाफेकर बंधूंना मानवंदना दिली ते शाळा चौक मित्रमंडळ देखावा गोंद्या आला रे द्वितीय क्रमांक. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. धनंजय दादा मालवीय यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून साकारला देखावा गोंद्या आला रे द्वितीय क्रमांक शाळा चौक मित्रमंडळ. यानंतर पुढचा द्वितीय क्रमांक पुढचा देखावा स्वराज्य निष्ठेची पावनखिंड जिजामाता चौक मित्रमंडळ. स्वराज्य निष्ठेची पावनखिंड जिजामाता चौक मित्रमंडळ. चला सर्व सदस्य याचे कलावंत मंडळी देखील सादर करणारे इथे सगळे आलेले आहेत. कलावंतांना विनंती आपण देखील मंडळाच्या सदस्यांबरोबर सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. जिजामाता चौक मित्रमंडळ स्वराज्य निष्ठेची पावनखिंड.
यानंतर प्रथम क्रमांक राखीव ठेवून या स्पर्धेमध्ये आपण एक विशेष कॅटेगरी ठेवली होती. या स्पर्धेमध्ये एक विशेष कॅटेगरी ठेवली होती, ती म्हणजे या देखाव्याच्या सादरीकरणामध्ये जे उत्कृष्ट कलाकार होते त्यांची एक कॅटेगरी या ठिकाणी आपण ठेवली होती. या ठिकाणी गोनी दांडेकर पुरस्कार, ज्या गोनीदारांच्या सहवासानं तळेगाव पुणेच झालं, इतिहासाचा वारसा त्यांच्या वाणीतून आपल्या सर्वांना कळाला आणि जिवंत देखाव्याची सुरुवात तळेगावात झाली. त्या आदरणीय गोपाळ नीलकंठ दांडेकर उर्फ गोनी दांडेकर पुरस्कार आपण गोनी दांडेकर म्हणजे आपणच्या स्मरणार्थ या ठिकाणी पुढच्या वर्षी या वर्षीपासून दरवेळेस देणार आहोत. उत्कृष्ट कलाकार पुरुष विभाग, कोणी गेस करा. उत्कृष्ट कलाकार पुरुष विभाग, ज्यांनी खलनायकाची भूमिका साकारली ते भेगडे तालीम मित्रमंडळ देखाव्याचे धर्मवीर शंभूराजे देखाव्यातील औरंगजेबा यांची भूमिका करणारे संजय राजाराम केसकर. संजू दादा, औरंगजेब या भूमिकेसाठी आपला सन्मान होतोय. गोनी दांडेकर पुरस्कार संजय दादा केसकर. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा संजू दादांचं. आपल्या तळेगावात बऱ्याच देखाव्यांच्या ध्वनिमुद्रणामध्ये आवाज देखील संजू दादांचाच आहे. यानंतर पुढचा विभाग उत्कृष्ट कलाकार महिला विभाग. उमाबाई साहेब दाभाडे यांची भूमिका साकारणारी धनश्री मीननाथ दाभाडे देखावा तळेगाव नगरीचा ऐतिहासिक पाऊल खुणा. उत्कृष्ट कलाकार महिला विभाग डोळसनाथ तालीम मंडळ. अतिशय सुंदर भूमिका उमाबाई साहेब दाभाडे यांची साकारणारी. माईक आणि त्याच्याकडून माईक घेऊन यानंतर पुढचा सन्मान उत्कृष्ट लोकप्रिय आणि लक्षवेधी भूमिका. एनी गेस? मला अभिमान वाटतो सांगायला भाऊ, ती भूमिका आहे धर्मवीर शंभूराजे देखाव्यातील बाल शंभूराजेंची आणि उत्कृष्ट लोकप्रिय लक्षवेधी भूमिका कुमारी काव्यश्री विनय दाभाडे. देखावा शंभूराजे. दे माईक दे त्याला, दे लवकर माईक. काव्याला माईक दे. काव्यश्री यशवर्धन तो माईक घ्या. हा बोल काव्यश्री. मी भेगडे तालमी बाल शंभूराजांची भूमिका केलेली. आता माझा भाऊ इथे यशवर्धन आहे, तो काहीतरी बोलत. बोल. जय श्रीराम. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महावीर पदम पदापि एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. नमक पार्वती पते हर हर महादेव. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो सारी तेरी है. पर जंजीर में निपटा राजा मेरा अब भी तुझ पे भारी है. मास्टर काका, तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. चला यानंतर जिवंत देखावा प्रथम क्रमांक
देखावा धर्मवीर शंभूराजे भेगडे तालीम मित्रमंडळ प्रथम क्रमांक. चला सगळ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्या. चला समीर भाऊ दाबडे समीर भाऊ भेगडे टीम सगळेजण चला. प्रथम क्रमांक देखावा धर्मवीर शंभूराजे. मंगलमूर्ती पुरस्कार पाहिला. गणपती बाप्पा. यानंतर दोन प्रमुख पुरस्कार आपले राहिलेले आहेत. तो म्हणजे आपण ज्याची आतुरतेने वाट बघतोय तो मंगलमूर्ती पुरस्कार आणि त्यानंतर उत्कृष्ट ढोल ताशा पुरस्कार. पण तत्पूर्वी हा सर्व समारंभ पार पाडण्यासाठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतले, हा सन्मान सोहळा पार पाडण्यासाठी ज्यांनी आपल्या तळेगाव नगरीत भेटी दिल्या, तर ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रणजित भैया पिंगळे. आपल्याला विनंती आहे, विशेष सहकार्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला सन्मानित करण्यात जात आहे. रणजित भैया पिंगळे आपल्याला विनंती आहे, आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचे. रणजित भैया पिंगळे. त्यानंतर ॲडव्होकेट संतोष गाराडे. ॲडव्होकेट संतोष गाराडे. रणजित भैया पिंगळे, ॲडव्होकेट संतोष गाराडे. खरात सर व्यासपीठावरती चला. चला सूर्यकांत खरात सर चला. सूर्यकांत आणि ओम वडणे चला. या ठिकाणी पुढचा सन्मान तो म्हणजे उत्कृष्ट ढोल ताशा पुरस्कार. पुरस्कार जातोय तळेगाव नगरीचा मानाचा 5वा गणपती गणेश तरुण मंडळ संचलित सिद्ध गणेश ढोल ताशा पथक. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्यात. सिद्ध गणेश ढोल ताशा पथक उत्कृष्ट ढोल ताशा पुरस्कार 2025. यानंतर मी आदरणीय सुनीलजी रासने साहेब सगळे सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण सर्वांनी पुढे यायचंय. मानाचा मंगलमूर्ती पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. मंगलमूर्ती पुरस्कार
चला पुढे चला सगळे मान्यवर. ज्या मंडळाला आपण हा पुरस्कार प्रदान करणार, जरा सगळेजण थांबा, इकडे बघा, मागच्या बाजूला वळा फक्त सगळेजण. या ठिकाणी ज्या मंडळाने 7 दिवसामध्ये विविध आदर्श उपक्रम राबवले, त्याचप्रमाणे आदर्श गणेश विसर्जनाची आणि स्थापनेची मिरवणूक ही पारंपरिक वाद्यांना साजरी केली. तळेगाव नगरीला विविध वेशभूषेतले वादक बघायला मिळाले. त्याचप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाईतनं सामाजिक संदेश देखील दिला. असं आदर्श काम करणारं डोळसनाथ कॉलनी मित्रमंडळ यंदाचा मंगलमूर्ती पुरस्कार 2025 आपणास प्रदान करताना मनस्वी आनंद होत आहे. मंगलमूर्ती पुरस्कार 2025 डोळसनाथ कॉलनी मित्रमंडळ. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ दे या सर्व मंडळींचं. राहिलेला आहे उत्कृष्ट ढोल ताशावादक आकाश गरुड. चला वरती व्यासपीठावर. आकाश गरुड, उत्कृष्ट ताशावादक आकाश गरुड. यानंतर आभार प्रदर्शन हे आनंद भाऊ दाभाडे व्यक्त करतील. सर सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान 2025 या बक्षीस समारंभाला मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके साहेब हेही उपस्थित राहिले. त्यांच्याही प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो. तसेच दगडूशेठ टेटचे अध्यक्ष सुनीलजी रासने साहेब आपण पण उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो. तसेच जे राष्ट्रवादीचे मावळ तालुका अध्यक्ष गणेशजी खांडगे साहेब, तसेच निखिलजी भगत तळेगाव दाभाडे नगरसेवक, शैलजाताई काळोखे अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव दाभाडे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर वेळेत वेळ देऊन आमच्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान, पत्रकार, नागरिक, तळेगावातील सर्व मंडळ हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, आपला सहभाग लाभला याबद्दल सर सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान आपले मनपासून आभार मानते आणि कार्यक्रम संपला मी असे जाहीर करतो. जय श्रीराम.